इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। महानगरपालिका हद्दीमध्ये नोटरी पद्धतीने खरेदी केलेल्या 3000 स्क्वेअर फूट जागेच्या कर आकारणीस नावाची नोंद करण्यासाठी 50,000 रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून 28,745 रुपये लाच रक्कम रूपात स्वतः करता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोनतुल एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडला। हा खळबळजनक प्रकार गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेत घडला। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील तक्रारदाराने महानगरपालिका हद्दीत 1992 मध्ये नोटरी पद्धतीने 3000 स्क्वेअर फूट जागा खरेदी केली होती। त्या जागेची महानगरपालिकेत नोंद करून करपावती घेण्यासाठी अर्ज केला होता। त्यानंतर अर्जदार त्या अर्जाचा पाठपुरावा करत होते। यासाठी अर्जदाराने सोलापूर महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागातील मुख्य वरिष्ठ लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोनतुल यांची भेट घेतली। त्यावेळी चंद्रकांत दोनतुल यांनी तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या जागेचा 1 एप्रिल 1992 पासून ते 31 मार्च 2025 पर्यंत कायदेशीर कर 1,77,745 रुपये भरण्यास सांगितले। त्यापुढे जाऊन तेवढा कर भरायचा नसेल तर 50,000 रुपये देण्यास सांगून त्यातून 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 2025 पावेतोचा कर भरल्याची पावती देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडून 50,000 रुपयांचा स्वीकार केला। त्यापैकी 21,255 रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरित रक्कम लाच स्वरूपात स्वतः करता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोनतुल एसीबीच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडलं। पर्यवेक्षण अधिकारी म्हणून उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिलं। वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत दोनतुल राहणार घर नंबर 1011/1012 भाग्यनगर प्रगती चौक जुना विडी घरकुल सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे।